subscribe and press the bell icon. Never miss an update. दुसऱ्या सेमीफायनल साठी जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसरी सेमीफायनल श्री बोडगेश्वर म्हापसा जिंकलेलं टॉस घेतलेली बॅटिंग आणि त्यानंतर नावेलीम क्रिकेटर संघाचा सजलेला क्षेत्ररक्षण. आमचे दोन्ही पंच अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ दी गेम असं म्हटलं जातं. पुण्या पालकर सर आणि रुपेश गावस सर. साथी समालोचक तुषार नाईक, आमचे स्कोरर हितेश मोरे, डीजे सॉनिक आणि फोटोसॉनिक प्रोडक्शनच्या साथीन मॅक्लॅरन स्पोर्ट्स क्लब आयोजित मुली चषक 2021 सेकंड एडिशन मध्ये सेकंड सेमीफायनल मध्ये सगळ्यांचा हात जोडून स्वागत. दोन्ही संघाचं 12वा खेळाडू तुमका विनंती. कमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही संघाचं 12वा खेळाडू. स्ट्रायकरांच्या दिशेन सनम साळगावकर, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन सनी. काल रात्री संपलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी डे नाईटची स्पर्धा या वर्षाची रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित 1,66,000 रुपयांच्या पहिल्या बक्षिसानंतर या स्पर्धेतला दुसरा बक्षीस ज्या संघाने आपल्या नावावर केला त्या संघाचं हुकमी एक्को स्ट्रायकर यांच्या दिशेन सनम साळगावकर. ज्याचं नाव सनम साळगावकर एक मोठा नाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा ह्या खेळाडूचे अनेक फॅन असतात आणि प्रत्येकाची इच्छा असता ज्या प्रकारे सनम साळगावकर आपल्या इनिंगची सुरुवात करतात अगदी तशीच आपण सुद्धा सुरुवात करायची. टेनिस क्रिकेटवर रिव्हर्स स्वीप लिलया मारणारो सिंधुदुर्गातलो आणि गोव्यातलो एकमेव खेळाडू म्हटलं तर वावग्या ठराने. एवढं सुंदर रिव्हर्स स्वीप खेळणारो खेळाडू सनम साळगावकर यांच्या दिशेन. आणि बॉलिंग मार्कवर दीपराज गावस बॉलिंग मार्कवर. सामन्याची सुरुवात, इनिंगची सुरुवात. कोलवर टप्प्याचा चेंडू होतो, सोडून दिलो विकेट किपर साठी. पहिलो चेंडू समाप्त, धावसंख्येची सुरुवात होणार बाकी. सनम साळगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि सनी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. दुसरं सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण बघितलं पहिली बॅटिंग करताना बोरीम संघान 101 धावांचो डोंगर उभो केलो, पण तो डोंगर अगदी सहज पार केलो पीएफसी बाली संघान, खास करून नरेनच्या फलंदाजीच्या जोरावर. 24 चेंडूत 52 धावा नरेनची कामगिरी. त्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलची सुरुवात. उडालेलो झेल, क्षेत्ररक्षकाकडून सुटलेलो झेल, एक साधो सोपो झेल सुटलो गेलो आणि सनम साळगावकरला मिळालेला जीवदान. एक साधो सोपो झेल होतो, देव देता आणि निरांकार पाठ घेता. सुटलेलो झेल आणि त्या ह्या सुटलेल्या झेलानंतर सनम साळगावकर काय करीत. कारण सनमच्या खेळाचं वैशिष्ट्य असा म्हटलं जाता, जर ह्याका तुम्ही खुटी मारूक दिलात तर यांनी मटी उभी केलीच समजायची. आणि अशीच मटी म्हणजे एक मोठी इमारत उभी करण्याच्या इराद्यानं सनम साळगावकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने निलो. आपल्या खात्याची बोनी झाल्यानंतर सनम साळगावकर सारखी मोठी सुरमई जाळ्यात पहिल्याच षटकात अडकवण्याचा प्रयत्न होतो दीपराजचो, यशस्वी सुद्धा झालो होतो. क्षेत्ररक्षकाची थोडीशी साथ महत्वाची होती. शेवटच्या क्षणी हातातून निसाटलो झेल जमिनीच्या दिशेन. ह्यो झेल सुटलो की ही टुर्नामेंट सुटली. आठवण इली असलेली हर्षल गिब्सने सोडलेला कॅच स्टीव्ह वॉचा वर्ल्ड कप मधला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या हातातून निसाटलेली पूर्ण वर्ल्ड कपची ट्रॉफी. दीपराज बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू राहुलो मेडन. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या फक्त 1 रन्सावर. सनी आणि सनम हे दोन मोठे खेळाडू. काल गोवा राज्यातल्या 2 गुणवान खेळाडूंनी प्रतिनिधित्व केला मिठबावच्या मैदानावर रनर अप संघातून. त्यापैकी एक सनम साळगावकर सर मैदानावर खेळताना दिसताना आणि दुसरं म्हणजे साजू नाईक. दीपराज गावस बॉलिंग मार्कवर. सनीचो प्रयत्न परत एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचो, वेगवान चेंडू दीपराज गावसचो. चौथो चेंडू झालो समाप्त आणि या षटकात फक्त आतापर्यंत 1 धाव खर्च. मॅन्डेटरी पॉवर प्ले फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक लॉंग ऑनवर आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरवर. उरलेले सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि या क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न फलंदाजांचो, खास करून सनीचो प्रयत्न वारंवार रिव्हर्स स्वीप खेळण्याचा हुकलो. सलग 2 चेंडू मेडन. आवाज तर इलो, बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात. पहिला लागलेला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने 1 रन्सावर.
पहिला कलाम खूप स्वस्तात लागला. सनी बाद झालो. पहिले 3 चेंडू मेडन, 5 चेंडू समाप्त. धावसंख्या स्थिरावली फक्त 1 रनवर. मोठा टार्गेट उभ्या करण्यासाठी खूप मोठी फलंदाजी अपेक्षित होती पहिल्या षटकात, खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. पण या षटकात वारंवार रिव्हर्सिप खेळण्याच्या नादात चेंडू मेडन रवले आणि धावसंख्येची सुरुवात करूच्या आधी सनी तंबूच्या दिशेन. नवीन फलंदाज जगन्नाथ, बॉलिंग मार्कवर दीपराज गावस, विकेट किपरच्या भूमिकेत सुद्धा गावस, सोमनाथ गावस. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचो. परतेक यॉर्कर लाईनचो चेंडू, बॅक टू द बॉलर. चेंडू रवलो मेडन. पहिल्या उरीचो खेळ झालो समाप्त. टॉस जिंकलो श्री बोडगेश्वर म्हापसा संघान घेतलेली बॅटिंग, पण पहिल्या षटकात दीपराज गवसची आगोकी गोलंदाजी. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली. सिंगल नेल्सन जेका म्हटलं तर वावग्या ठराने 1 बाद 1 रन्स. नवलिम क्रिकेटरची खूप सुंदर सुरुवात. संघाचे 2 हुकमी एक्के आज पुण्यात खेळताना दिसतले, तरी सुद्धा नवलिम क्रिकेटर्सने खूप सुंदर कामगिरी केली. खास करून दीपराज गावस, साहिल गावस, कल्पेश गावस यांनी समर्थ गावस आणि अविनाश गावसची जराही कमतरता जाणूक दिली नाही. आपल्या संघात सेमीफायनल पर्यंत इले. आता प्रतीक्षा असतली फायनल मध्ये प्रवेश करण्याची. अर्थातच दुसऱ्या बाजून अविनाश गावस, सामर्थ गावस, पुनाजी कळंगुटकर, मनोज नार्वेकर हे आमच्या अख्ख्या गोयच्या टीमिक शुभेच्छा असत स्वराज्य चषक जिंकण्यासाठी आज पुण्याच्या स्पर्धेसाठी. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. गोलंदाजीत बदल. कल्पेश गावस बॉलिंग मार्कवर. ज्या कल्पेशने संपूर्ण स्पर्धेसाठी नवलिम क्रिकेटर संघाचो झेंडू आपल्या खांद्यावर घेतलो आणि तो तेजान तळपट ठेवलो, असो कल्पेश बॉलिंग मार्कवर. समर्थ गावस, सनम साळगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 1 रनवर. पहिला कलाम स्वस्तात सनीच्या नावाचा. खूपच सुंदर चेंडू. नेल्सन फिगर म्हटला कारण डिकी बर्ड या पंचांनी, इंग्लंडच्या पंचांनी प्रसिद्ध केलेली फिगर, अर्थात ती कसोटीची होती. 1 बाद 111, 2 बाद 222, 3 बाद 333 एवढी धावसंख्या कदाचित टेनिसवर शक्य नाही. त्यामुळे आपण सिंगल किंवा डबल फिगरला सुद्धा नेल्सन फिगर म्हणतो टेनिसचा विचार करताना. फुल टॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा होतो प्रयत्न. 1 धाव फक्त मिळाली. सनम साळगावकर आपल्या नावावर पाक साजेशी अपेक्षित कामगिरी सनम साळगावकर सरांकडून. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातली प्रत्येक मैदानावर त्यांनी रिव्हर्सिपचा षटकार मारलेलोच असा. आणि ह्या स्पर्धेत सुद्धा मॅक्लॅरन स्पोर्ट्स क्लब आयोजित मुली चषक 2021 या सेकंड एडिशनच्या प्रत्येक सामन्यात आतापर्यंत आपण सनम साळगावकर सरांचो रिव्हर्सिपचा षटकार बघितलो. धावसंख्या स्थिरावली 2 रन्सवर. पहिल्यांदाच जगन्नाथ सामना करतो कल्पेश गावसच्या वेगवान चेंडूचो. सिंधुदुर्गात सुद्धा सगळीकडे सध्या 1 गाव 1 संघ ही गोय राज्याची संकल्पना खूप जोरात. स्लोअर 1 चेंडू होतो लॉंगांच्या दिशेन. चेंडूचो प्रवास आखाड्याच्या पहिल्या आडी. पंचांचो इशारो षटकाराचो. टांगा पलटी, घोडे फरार, मुली ट्रॉफी 2021 चो षटकार. संघाची सगळ्यात मोठी जबाबदारी अर्थातच असली ती अमृतच्या खांद्यावर. आतापर्यंत 72 धावा अमृतने केले, 13, 28 आणि 31. आणि अमृतला साथ देता तो सनम साळगावकर, महेश, ह्या सगळ्या खेळाडूंवर आज सगळी भिस्त असलेली बोडगेश्वर श्री बोडगेश्वर म्हापसा संघाची. दुसऱ्या बाजून नवलिम क्रिकेटर्स दीपराज गावस, साहिल गावस, कल्पेश गावस ह्या हुकमी एक्क्यांवर जबाबदारी असलेली नवलिम क्रिकेट संघाची. प्रतीक गावस सुद्धा या संघात आपणाक दिसतलो. चेंडू राहुल मेडन. धावसंख्या स्थिरावली 8 रन्सवर. 4 चेंडू समाप्त झाले दुसऱ्या षटकातले. आतापर्यंत कल्पेशने सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी अगदी जशी दीपराजने केली तशीच.
परत एकदा स्लोअर वन चेंडू चेंज ऑफ पेस कव्हरच्या कपडावरसून परत एकदा पंचांचो इशारो षटकाराचो ह्या इनिंग मधलो ह्या ओव्हरी मधलो ह्यो दुसरो षटकार पावळेचा पाणी पास्टाक नवलिम क्रिकेटर संघाच्या वतीन साहिल गावसचं बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकाची सुरुवात 2 षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर फोटोसॉनिक प्रोडक्शनच्या माध्यमातून आताच्या घडीत 200 पेक्षा जास्त लोक आमच्याशी जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या या सगळ्या लोकांचं मनपूर्वक स्वागत असा मॅक्लॅरन स्पोर्ट्स क्लब आयोजित मुली चषक 2021 च्या ह्या सेकंड एडिशनच्या सेकंड सेमीफायनल मध्ये युट्यूबचे सगळे दर्शक मनापासून तुमचा स्वागत वेळात वेळ काढून तुम्ही ही स्पर्धा बघतात आज संध्याकाळपर्यंत आमका तुमची सगळ्यांची प्रतीक्षा असतली परत एकदा खराब चेंडू परत एकदा पंचांचो इशारो वाईड चेंडूचो सलग 2 वाईड चेंडू साहिल गावस्करसून आणि धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर 16 रन्सासाठी एक हुकमी एक को सनीच्या रूपात गमावलो श्री बोडगेश्वर म्हापसा संघान रुपयाचा बक्षीस धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर पेशे पॅलेस कडसून 2500 रुपयांचा बक्षीस असा सलग 6 षटकारांसाठी सलग 2 षटकार तर बघितले तिसरो चेंडू परत एकदा मोठो फटको मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या वळात जाऊन चेंडू पडलो सलग 2 षटकार मारणारे सनम साळगावकर तिसरो षटकार मारण्याच्या नादात मिडवांच्या हातात एक साधो सोपो झेल देऊन तंबूच्या दिशेन लागलेला दुसरा कलाम 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर
नवीन खेळाडू तंबूच्या दिशेन नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन महेश इलाज रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा परत एकदा वाईट चेंडूचो अवंतच्या स्वरूपात अजून एक धावसंख्या 29 रन्सावर नवीन फलंदाज महेश स्ट्रायकर यांच्या दिशेन धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर तिसऱ्या षटकात एक लांबलेला षटक 6 चेंडू आतापर्यंत साहिलचे त्यामध्ये 3 वाईड परत एकदा फुलटॉस चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटको फाईन लेगच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार परत एक षटकार साहिल एक महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल करताना परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे शेवटच्या क्षणी चेंडू कटआउट परत एकदा मैदानाच्या दिशेने 2 धावा मिळाले 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर साहिलवर आता मात्र मोठी जबाबदारी येईल कारण आतापर्यंत दिशाहीन गोलंदाजी 3 वाईड आणि उरलेल्या 4 चेंडूवर 3 षटकार 1 विकेट आणि 1 डबल रन्स शेवटचा 1 चेंडू शिल्लक आतापर्यंत ह्या षटकात 23 धावा खर्च केले साहिलने धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर तिसरा षटक प्रगतीपथावर महेशचा परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न 1 धाव लेग बायच्या स्वरूपात एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर 3 षटकांचा खेळ झालो समाप्त आणि या 3 षटकात श्री बोडगेश्वर म्हापसा संघान सनी आणि सनम साळगावकर हे 2 महत्वाचे मोहरे ओपनर खेळाडू गमावल्यानंतर धावसंख्या 38 धावसंख्या मुली चषक 2020 सेकंड एडिशन गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली रोहित वास्कोने औश 11 सावई वेरे रनर अप गेल्या वर्षीचो यावर्षी मात्र एक नवीन विजेतो मिळतलो कारण ह्या दोन्ही संघापैकी एकही संघ शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय नाही या वर्षासाठी सेकंड एडिशन साठी फायनल मध्ये वाट बघता EFC बाली संघ आपल्या दुसऱ्या पाठीराख्याची 3 षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर आणि चौथा महत्वाचा षटक सामन्याचा मध्यार्ध ज्या ठिकाणी संपतलो अर्धे ओव्हरी ज्या ठिकाणी संपतली ती महत्वाची ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ गावस बॉलिंग मार्कवर बॉलर सिद्धार्थ गावस बॉलिंग मार्कवर स्ट्रायकर यांच्या दिशेने एकाच संघात सिद्धार्थ गावस नावाचे 2 खेळाडू समाविष्ट महेश स्ट्रायकर यांच्या दिशेने 1 षटकार आतापर्यंत महेशच्या बॅटमधून आपण बघितलो परत एकदा स्वीप करण्याचा होतो प्रयत्न बॅट आणि बॉलचा काय प्रयत्न संपर्क नाही चेंडू रवलो मैदान धावसंख्या 38 रन्सावर चौथ्या षटकाची सुरुवात सिद्धार्थ बॉलिंग मार्कवर चौथ्या षटकातलो दुसरा चेंडू महेश साठी परत एकदा मोठं फटक्याचा प्रयत्न हुकलो बॅट आणि बॉलचा काय व्यवस्थित संपर्क नाही लेग बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर 39 चौथ्या षटक प्रगतीपथावर आतापर्यंत 3 षटकात खूप चांगली फलंदाजी अर्थात पहिल्या 2 षटकात खूप कमी धावा पहिल्या षटकात तर फक्त 1 धाव दुसऱ्या षटकात 13 धावा तिसऱ्या षटकात मात्र 24 धावा परत एकदा फुटलेल्या बांधासारखी धावसंख्या होत गेली आणि यामध्ये सगळ्यात मोठी कामगिरी अर्थातच जगन्नाथचे 2 षटकार सनम साळगावकर सरांचे 2 षटकार आणि महेशचो 1 षटकार सुद्धा
39 धावसंख्या, चौथा षटक प्रगतीपथावर. सिद्धार्थ गावस बॉलिंग मार्कवर. 2 चेंडू सिद्धार्थचे समाप्त. स्ट्रायकरांच्या दिशेने जगन्नाथ, ज्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 2 लांबलचक षटकार बघितले. अजून 2-3 षटकार ह्या ओव्हरीत त्याच्याकडून अपेक्षित. फुलटॉस चेंडू, चेंडू असा हवेत. 3 खेळाडू चेंडूच्या मागे, 4 खेळाडू या झेलच्या मागे, तरी सुद्धा चेंडू सुरक्षित क्षेत्रात. 2 धावा पूर्ण झाले आणि या 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर. गोवा राज्यात तुषार गावस आडनावाचे इतके गुणवान खेळाडू असत की त्या दिवशी मी नावेलिमच्या स्पर्धेत म्हटलंय की गोवा राज्यात एक फक्त गावस आडनावाच्या खेळाडूंची प्रीमियर लीग भरव हरकत नाही. इतके गुणवान, एकापेक्षा एक नावाजलेले आणि गुणवंत खेळाडू गावस आडनावाचे. 41 धावसंख्या, सिद्धार्थ गावस बॉलिंग मार्कवर. परत एकदा जगन्नाथ स्ट्रायकरांच्या दिशेने. फुलटॉस चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. दीपराज गावस येता फील करता तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 रन्सावर समाधान. आणि या सगळ्या गावस आडनावाच्या खेळाडूवर गोवा राज्यानं सुद्धा प्रेम केला आणि त्याच्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम महाराष्ट्र राज्यान आणि सिंधुदुर्गान सुद्धा केला. समर्थ गावसला बघण्यासाठी, त्याची फलंदाजी बघण्यासाठी बांद्याच्या मैदानावर 1 लाखाची स्पर्धा भरवली गेली, ती सुद्धा फक्त समर्थला बघण्यासाठी. सदास्फोट रेडी संघाचे ब्रँड असत समर्थ आणि अपाली. त्यापैकी आज अपाली आणि समर्थ दोघंही पुण्यामध्ये कमाल करतले. आज अख्ख्या गोवा राज्याचा लक्ष लागण राहिलेला असा स्वराज्य चषकाच्या महाअंतिम सामन्याकडे. चेंडू मेडन, धावसंख्या स्थिरावलेली 42 रन्सावर. 42. चौथा षटक प्रगतीपथावर. 5 चेंडू समाप्त. ह्या षटकातलं शेवटचा चेंडू घेऊन सिद्धार्थ बॉलिंग मार्कवर. परत एक सुंदर चेंडू, डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक स्क्रीनवर फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत 1 रन अगदी सहज. एकेरी रन्सानिशी 43 रन्सावर 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. पहिल्या इनिंग आपण बघितली, टॉस जिंकलो श्री बोडगेश्वर म्हापसा संघाने घेतलेली बॅटिंग. सनी वैयक्तिक 0 रन्सावर बाद आणि त्यानंतर सनम साळगावकर 7 चेंडूत 2 षटकारांशी 14 धावांवर बाद. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त. जगन्नाथचे 2 षटकार आणि महेशचो 1 षटकार, या सगळ्याच्या जोरावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर श्री बोडगेश्वर म्हापसा संघाची फलंदाजी. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. सेकंड सेमीफायनलचा सामनो. गेल्या वर्षी रोहित वास्को औश 11 सावई वेरेन जिंकलेली आणि रनर अप केलेली ही स्पर्धा या वर्षी पीएफसी बाली संघ महाअंतिम सामन्यात पोहोचलो. ह्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये नावेलिम क्रिकेटर्स की श्री बोडगेश्वर म्हापसा ह्या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगची 4 षटकांचा खेळ समाप्त. 5व्या षटकाची सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. मायक्रोफोनवर इंग्रजी समालोचन घेऊन परत एकदा तुषार नाईक. 4 overs 43, going almost 11 runs per over. You can see Mahesh just telling no drinks required. And umpire just sending him back because lot of time was there available before the drinks could have been taken. Four overs 43, a good 4th over being bowled here by Siddharth Gawas. Jivit and Mahesh Sakhalkar, the 2 batsmen at the crease. Shri Bodgeshwar Mapsa winning the toss, electing to bat first. Another 4 overs to go. And with Mahesh and Jivit at strike with Amrut to follow. How many runs can they pile up? We have seen in last 2-3 matches Amrut finishing the innings very well. And the leading run scorer for Shri Bodgeshwar at the moment with 72 runs from his bat. Deepraj Gaus. A successful bowler in the quarter-final match, picking up 3 wickets for his team. Breaking the backbone of Samad strikers yesterday. Top order colours for them. Mahesh on strike.
Another reverse shot. This is not good batting. Dot ball here. Plenty of dot balls in the last over, and continues in this over as well. Seems like every batsman of Sri Budgeshwar attempting a switch hit, following too many followers of Sanam Sargaonkar. Swing and a miss and make it 2 dot balls in a row. Two dot balls to start the 5th over, and every dot ball will create panic in the Sri Budgeshwar lineup, because they are batting first, so they will be trying to post a target. False run up here for Dipraj. Dead ball signal by the umpire. You can see Sir Badal Chaudhary calling Sanam Sargaonkar with respect. He is calling him Sanam Sargaonkar, sir. That is the respect being shown to classic cricketers. Full toss flicked on the onside towards the final leg region. Mahesh looking for a couple of runs and get them easily. Score moves on to 45. First run in this over. Lucky to get away because the ball was staying on the legs, and just couple of runs for the batsman. 45 runs on the scorecard. You can see the man of the series, Dragon Bicycle, arriving at the stage. A huge and humongous bicycle. "46 runs in this over so far. That brings Jeevit on strike. Played on the onside, a cross-batted shot, trying to play across the line. Sahil Gawas, slight fumble and easy second run. That is how you need to run the first run. Run it faster than the second run, which allows second runs to be taken comfortably. Score moves on to 48. Just 5 runs in this over. Last 2 overs have been fruitful for Navelim cricketers. Not a single boundary has been considered in last 2 overs. We have the boss of McLaren, Vikram Parab, arriving at the center stage. The ball is up in the air, just falling short of the field. 2 runs taken in the meanwhile. 50 comes up for Sri Budgeshwar.
5 overs, 50. Played on the onside towards the deep mid-wicket region, single taken. Score moves on to 51 with the single. Played towards the long on the region, looking for the second. And yes, a fumble allows the second run to be taken. Avinash Navelkar, the fielder. Every run counts here because this is a big semi-final match. But runs coming in singles in this last 2 overs. 53 for 2, both the openers back in the dugout. Full toss, this time Jeevit tries to go over the covers and another catch put down. Another couple of runs heading to the Delhi. A few fumbles we have seen in Navelim cricketers team. But this was not an easy catch because the fielder had to run almost 15 yards from his original position. Never easy on this outfield. Lucky to get away, score 55 into the 6th over. After this over, just 2 more overs to go. And the fireworks have just stopped here for Shri Bodgeshwar. Good looking shot, straight down the ground, 1 bounce. Oh, good commitment, but couldn't stop the boundary. A boundary of 59 with that boundary. DJ. Good looking shot again towards the long region, 1 bounce. This time a good effort. Looking for the second, throw too long. There is a couple of runs, takes the score on to 61. I would like to thank our sponsors, Siddesh Shripad Naik, Nilesh Shirodkar, proprietor Kalika Jewelers, Raju Sawant, proprietor Star Products, who has kept 5,000 rupees for the leading run scorer and leading wicket taker of the tournament. Girish Pille, ex-Sarpanch Sakwale, Prashant Kurgaokar, proprietor Fat Fish Arpora. Oh, this time over the deep mid-wicket region, but fielder takes it safely. An important breakthrough here. The partnership was looking dangerous, looking threatening. And in walks Amrut Verlegar, the leading run scorer for Shri Bodgeshwar. Prashant Kurgaokar, proprietor Fat Fish, Saurabh Gaokar, Amar Bhosle, Sandeep Naik, providing us with semi-final, semi-losers trophy. Divakar Naik, LIC agent. I would like to thank each and every sponsor for raising their hand and supporting McLaren Sports Club Muli Chashak 2021. With the success of the first edition organized by McLaren Sports Club Muli Chashak 2020, it was a huge response that we received last year. And already teams started asking us when will be the second edition starting. And so Vikram Parab and his team didn't make it any late. They were waiting for Shiv Jayanti dates, and it began on 17th of February. Because the Sunday always comes on the final day for McLaren Sports Club for that Muli Chashak final day. So they started it on 17th of February, 17th, 18th, 19th, 20th, the 4th semi-final teams were picked up, and now the final day. We are blessed to have Badal Chaudhary,
the radio commentary of Malwani, all the way from Kankoli, Kudal. 6 overs, 61 runs on the scorecard. They have lost 3 wickets, and Amrut Verlekar has joined Mahesh Sakalkar at the center. Kalpesh Gawas will be bowling the 7th over. Full toss, yorked him. In fact, looking for a couple of runs here and might get it easily. Good response by Mahesh Sakalkar as well. The score moves on to 63. So sense of urgency can be seen here from both the batsmen. They know that they are in the last stage of his innings, and they need to put runs on the scorecard. We have seen even 102 runs target being chased in the first semi-finals, and just 63 runs on the scorecard at the moment. So they will be eyeing to push that scoring rate, trying to fire all the cylinders at the moment. Three fielders on the onside guiding the boundary. Dipraj Gawas at the cow corner region. The ball is up in the air and it's over. It has travelled a long distance. What a pickup shot this was from Amrut Verlekar. Badal, काय सांगू इच्छिता आपण या शॉट बद्दल? तुषार खूपच मोठं फटकवतो. डायरेक्ट चंद्रार म्हटलं तरी त्या कमी पडत, एवढं मोठं फटकवतो. खूपच सुंदर, आणि अशा फटक्यांची आता गरज असा, कारण बरोच वेळ सरान गेलो. मालवणीत एक म्हण, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधायचो असाल तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके अमृत खेळायचे असतील तर ओवरी संपाच्या आधी. Short ball this time over the lawn. 2 sixes in a row. So Amrut has put his foot on the accelerator pedal. He knows that Shri Bodgeshwar are looking for the 3-figure mark. And last 2 balls he has faced 2 big sixes. 14 runs from the over so far. Score 75. Mistimed shot. The ball has stood up in the air, but will the wind bridge take it over? Yes, a hat-trick of sixes. Even the mistimed shots are going for sixes now. तुषार, मगाशी आपण म्हटलेला पावडर लायसर बाजार उलागलो, पण आज अमृतने मात्र आता लक्षात ठेवल्यान बाजार लवकरच करू घेतल्यान पावडर काय कधी लावू गवता, पहिलो आधी बाजार करून घेऊया. कारण अमृतला माहिती आहे फक्त 6-8 ओव्हरी असतात आणि 8 ओव्हरीत काय करूच आता. कारण मालवणीत आणखी एक म्हणा, दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती. जर कापूस कातू तो असा तर चांदणा पडा सर वाट बघता नाही, दिवसा उजेडी कायता करायचा आणि अमृत आग खाता आणि इंगळे ओकता. धन्यवाद बादल. Score moves on to 81. 6 sixes in 6 balls. Rupees 2,500. Cash voucher from Pastry Palace proprietor Nilam Parab. Left alone this time. Wide signal by the umpire. What an innings is being displayed here by Amrut Verlekar. Still reminding me that final innings he played in the Shri Goa Forward Cup at Shri Bodgeshwar Mapsa at the Green Park ground near Green Park Hotel. Won the finals for Shri Bodgeshwar. Very well played. Played towards the cow corner region. Dipraj Gawas fumbles. You cannot blame the fielder here. You can see the outfield not that easy. Not a fielder friendly outfield here. Another couple of runs added to the tally. 84 with that couple of runs. What an hitting it has been from Amrut Verlekar. Still continue to maintain that leading run scorer for Shri Bodgeshwar. Full toss! That's 4th 6 in a row. He has absolutely murdered the damaging figures of Kalpesh Gawas. 90 runs on the scorecard.
चौरीमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत. अमृत वेर्णेकर काय खाऊन इलो काय कळणार नाही. अमृत वेर्णेकर निदान येताना कोणाचा तोंड बघून इलो त्याची तरी आपण चौकशी करूया. तुझ्या कारण आग खाता आणि इंगळे ओकता जी धावसंख्या 100च्या पार होची ना अशी वाटा होती ती धावसंख्या 90वर येऊन पोहोचली. अर्थात बोडगेश्वराची मोठी कृपा असा आज सगळ्याच संघावर. अमृत वेर्लेकर आज बोडगेश्वराचा दिवस असा रविवार आणि आज रविवारच्या दिवशी बोडगेश्वर संघासाठी ह्यो नक्कीच लकी दिवस असतलो. सनी स्वस्तात बाद झालो त्यानंतर सनम स्वस्तात बाद त्यानंतर जगन्नाथचे फक्त 27 रन पण त्यानंतर अमृत वेर्लेकर कमालीची फलंदाजी. धावसंख्या स्थिरावली 90 रन्सावर. सिद्धार्थ गावस बॉलिंग मार्कवर. शेवटच्या षटकात डेप्थ ओव्हर मध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी सिद्धार्थच्या खांद्यावर. स्लोअर वन चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणी खूप सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा येणं अपेक्षित असताना त्यानंतरच काय ते धावा नोंद केली जातली. 2 रन्स मात्र मिळाले. ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली. दोन धावा मिळाले. 2 धावांची धावसंख्या स्थिरावली 92 रन्सावर. फुलटॉस चेंडू परत एकदा स्क्वेअर लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. पंचांचा इशारा परत एकदा नो चेंडूचो फ्री हिटचो चेंडू असतलो आणि एकूण 7 धावा या चेंडूवर धावसंख्या स्थिरावली 99 रन्सावर. 99. दुसरा षटकार. बरोच वेळ महेश शांत होतो. परत एकदा षटकार. परत एक वेगवान चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू फ्री हिटचो चेंडू होतो. 1 धाव मात्र मिळाले. एकेरी धावेनिशी 100 धावा फलकावर लागले. 100 अप. 100 धावा पूर्ण झाले. शतक फलकावर लागला. सुरुवातीक नावेलिम क्रिकेटर्सने पहिली जेव्हा फिल्डिंग केली आणि सनमचा लवकर कलाम लागला. सनी लवकर बाद झालो त्यानंतर असा वाटला की नावेलिम क्रिकेटर संघ बोडगेश्वर म्हापसा संघात थोडक्या धावेमध्ये आटपतलो पण तसा काय झाला नाही. यवाजला तर सादात तर दळीदार कित्या बादात ह्या मालवणी म्हणीची आठवण येली आणि बघता बघता धावसंख्या 100 धावांच्या पार जाऊन पोहोचली. तिकडे युट्यूबच्या माध्यमातून 250 लोक आमच्याशी जोडले गेले. सगळ्या 250 लोकांचा मनपूर्वक स्वागत असा. मॅक्लेरम स्पोर्ट क्लब आयोजित मुली चषक 2021 दुसरी सेमीफायनल 100 धावा पूर्ण झाले. महेशचो फटको डीप फाईन लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 1 धाव अगदी सहज. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरा रन सुद्धा पूर्ण. ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 102 रन्सावर. खूप चांगली सुरुवात केलेली नावेलिम क्रिकेटर्सने खास करून दीपराज गावसचा पहिला षटक फक्त 1 रनचा पण त्यानंतर कल्पेश गावसचे 13 रन साहिल गावसचे 24 रन त्यानंतर सिद्धार्थने 5 रनचा एक चांगला षटक त्यानंतर परत दीपराजचे फक्त 7 रन्स पण त्यानंतर कल्पेशचे 29 रन आणि सिद्धार्थचे 11 रन. फटको तर मोठा असा लॉंग ऑन लॉंग ऑफ 2 खेळाडू चेंडूच्या मागे शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. मच्छी मार्केटमध्ये आपण बांगडे घेऊन गेलो आणि बांगडे प्लास्टिकच्या पिशवी जर फाटली तर जसे जमिनीच्या दिशेने जातात अगदी तसो झेल आकाशातून इलो आणि फिल्डरच्या हातातून जमिनीच्या दिशेने गेलो. आज आयतवार असल्यामुळे बांगड्याची आठवण इली आणि आम्ही मालवणी वेंगुर्ल्याच्या माणूस सगळेच किनारपट्टीच्या भागातले एक वेळ भात नसलो तरी चलात पण मासे मात्र नक्कीच आमका सगळ्या गोयकारांका आणि सिंधुदुर्गकारांका रोजच लागतात. खराब चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडूचा अवांतरच्या स्वरूपात अजून 1 धाव. धावसंख्या स्थिरावली 105 रन्सावर. नावेलिम क्रिकेटर संघान मोठी मदत केली हे 105 रन्सांसाठी. सुटलेली कॅच झालेली मिस फिल्डिंग आणि दिशाहीन गोलंदाजी सगळ्याच गोलंदाजांकडून बघितली आणि त्यामुळेच मोठो डोंगर उभो केलो श्री बोडगेश्वर म्हापसा संघान. फटको तर मोठो डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून चेंडू बघता बघता कांड्याच्या पैलाडी इला मनात आणि गेला दुकानात.
आजचा ट्रिपल गेम स्पर्धेतली आजच्या दिवसातली तर सगळ्यात मोठी धावसंख्या शेवटचा चेंडू शिल्लक सिद्धार्थ गावस बॉलिंग मार्कवर परत एकदा मोठं फटको लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परत एकदा लॉंग ऑनच्या कपडावरसून इली लहर आणि केलोकर टांगा पलटी घोडे फरार चेंडू गेलो मुली चषकातलो षटकारा पारासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार आणि एकूण धावसंख्या स्थिरावली 117 रन्सावर 117 पहिली फलंदाजी श्री बोडगेश्वर म्हापसा संघाची 117 धावा जमवले पहिल्या फलंदाजीत आणि लावेलिम क्रिकेटर संघ 118 धावांचा पाठलाग कसो करता बघूया डीजे सॉनिकच्या ह्या गाण्यानंतर. Openers, Navelim cricketers. Openers, please hurry up. बादल सुरुवात जेव्हा झाली तेव्हा रन्स कमी होते पण जसं अमृत मैदानावरती उतरला त्याने एकदम षटकारांचा पाऊस आणला मैदानावरती. तुषार अमृत कमालीची फलंदाजी अमृतने केली. फक्त 9 चेंडू अमृत मैदानावर होता. 9 चेंडूत 38 धावा 5 षटकार ह्यूज सिक्सेस ज्याला म्हणते जाते आणि सगळे षटकार क्लिअर सिक्सेस होते. म्हणजे शेवटचा फक्त आपल्याला वाटलं की तो हाफ चान्स होता पण इतर सगळे षटकार सीमारेषेपासून किमान 10-15 फूट लांब जाऊन पडले होते. एवढे सुंदर षटकार कौतुक करावं अमृत आणि त्याला साथ दिली महेशने. 15 चेंडू 22 धावा. महेश एका बाजूने अँकर रोल ज्याला म्हटलं जातं तो महेशने निभावला आणि त्यामुळेच जगन्नाथच्या 27 धावा 117 धावांचा डोंगर उभा केला श्री बोडगेश्वर म्हापसा संघाने. हो बरोबर बदल आणि 118 रनाची टार्गेट जी ठेवली आहे क्षमता आहे नावेलिम क्रिकेटरमध्ये चेस करायची कारण साहिल गावस चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांची मिडल ऑर्डर पण चांगली आहे. तुषार आणि एक असतं जेव्हा आपल्या संघात स्टार खेळाडू खेळत असतात तेव्हा बराचसा संघ त्या स्टार खेळाडूंवर डिपेंड असतो अवलंबून असतो. पण जेव्हा ते स्टार नसतात तेव्हा जी सेकंड लाईनअप असते त्यांना चान्स असतो. त्यांना माहिती असतं आज आपल्याकडे स्टार नाही आहे जे करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आज दीपराज गवस साहिल गवस कल्पेश प्रतीक हे मला खात्री आहे आज हे सगळे खेळाडू नावेलिम क्रिकेटर्सचा झेंडा अविनाश गावस आणि समर्थ गावसच्या अनुपस्थितीत अजून वेगाने फडकवण्याचा प्रयत्न करतील. बरोबर बादल आणि अजूनपर्यंत प्रतीक साहिलपेक्षा जास्त चांगला प्रतीक खेळ आहे या टुर्नामेंटमध्ये. क्लीन हिटिंग आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा तो घेतो आणि या रन चेजमध्ये सुरुवातीचे 2 पॉवर प्लेचे ओव्हर पण निर्णायक ठरेल. अगदी बरोबर कारण पॉवर प्लेच्या षटकात फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जी असते त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यापूर्वीच्या सामन्यात आपण बघितलं की बोडगेश्वर संघ फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये खूप कमी पडलेला पण त्यानंतर सुद्धा अतिशय सुंदर कामगिरी केली. आमचे सगळे स्पॉन्सरर सगळ्या स्पॉन्सरांचा आमचा मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. जाऊया परत एकदा मालवणी केंद्रावर. मॅक्लॅरन स्पोर्ट्स क्लब आयोजित मुली चषक 2021 दुसऱ्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सगळ्यांचा स्वागत असा मालवणी आकाशवाणीच्या कुंभारजुवा केंद्रावरून. आमचे सगळे स्पॉन्सरर सन्माननीय सिद्धेशजी नाईक साहेब झेडपी कुंभारजुवा सदस्य त्याचप्रमाणे निलेशजी शिरोडकर साहेब कालिका ज्वेलर्सचे मालक राजू सावंत स्टार प्रोडक्टचे मालक गिरीश पिर्ले एक सरपंच त्याचप्रमाणे साकवाळ्याचे एक सरपंच त्यामुळे प्रशांत कोरगावकर फेटफिशचे मालक त्याचप्रमाणे सौरभ गावकर अमर भोसले संदीप नाईक सेमीफायनल ट्रॉफी ज्यांनी प्रायोजित केले दिनकर नाईक LIC एजंट सगळ्यांचे आभार. ज्यांनी स्पर्धेसाठी आमका आर्थिक स्वरूपात मदत केली त्या सगळ्या दातांचे आभार. शेराक 25 25 त्यांच्या परमेश्वरान त्यांना मिळवून देऊन दे. 118 चो पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी मैदानात पहिलो चेंडू समाप्त. मिडऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे थोडीशी ढिलाई कौशल फिल्डर होतो. हातापायाशी असणारो चेंडू कौशल कडसून थोडीशी ढिलाई. मालवणी भाषेत एक म्हण असा मंडुराच्या अर्चना परबने दिलेली काखेत रवळी आणि गावात होळी. काखेत कळसा गावात होळचा
वळसा ह्या मालवणी म्हणीचा मराठी म्हणीचा मालवणी व्हर्जन असा अस्सल मालवणी शब्द काखेत कळसा आणि गावाक वळसा ह्या मालवणी म्हण जर कशी केली अर्चना परबने ती तुमका ऐकवण्याचा प्रयत्न. काखेत रवळी आणि गावात होवळी अर्थात रवळी म्हणजे काय आणि होवळी म्हणजे काय दोनही लग्नाच्या संबंधित असणारे शब्द असत. लग्ना दिवशी मामा जी कपड्यावर धरता ती रवळी असता आणि आदल्या दिवशी वाचपाचा आमंत्रणचा देवांक दिला जाता त्याका होवळकी होवळी म्हटली जाता. त्याच मालवणी शब्दांची म्हण पहिलो चेंडू समाप्त पहिल्या चेंडूवर प्रतीकने आपल्या खात्याची बोनी केली. बोनी म्हणजे काय तर पहिलाचा गिरायक असता ज्याका आपण बोनी म्हणतो तो बोनीयेचो पहिलो रन्स प्रतीकच्या खात्यात आणि साहिल गावस नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने असणार साहिल परत एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेने. आज अविनाश गावस सामर्थ गावसच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी ह्या इतर सगळ्या गावस बंधूंच्या खात्यावर असा. ती जबाबदारी 118 रन्सांचो डोंगर पार करण्याचो मोठी जबाबदारी. आखूट टप्प्याचो वेगवान चेंडू होतो. परत एकदा मिडऑन क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येलो फील्ड केल्यान थ्रो केल्यान तोपर्यंत साहिल गावसने सुद्धा आपल्या खात्याची बोनी केली. पहिले 2 चेंडू समाप्त झाले. 118 रन्साचो पाठलाग करताना 2 चेंडूत फक्त 2 धावा आतापर्यंतची सुरुवात. जशी दीपराजने टिच्चून गोलंदाजी केलेली अगदी तशी टिच्चून गोलंदाजी अमृत आर्लेकर करताना अमृत वेर्लेकर ज्याचं नाव असा 9 चेंडूत 38 धावा आज ह्या महत्वाच्या सामन्यात सेमीफायनलच्या सामन्यात डू ऑर डायच्या सामन्यात म्हणजे सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात 38 धावा अमृतचे. आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. अमृतचा कौतुक कारण अमृतने चेंज ऑफ पेस केलेलो चेंडू होतो. इंग्रजीत तुषार जगा चेंज ऑफ पेस म्हटलं जाता. हिंदीत जगा गती परिवर्तन म्हटलं जाता. मालवणीत म्हटलं जाता रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. 10-12 पावलांचा रनअप घेतल्यानंतर 60, 70, 80च्या स्पीडान टाकतलो असं वाटलेलो चेंडू 50च्या स्पीडान इलो आणि त्यामुळे रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर या मालवणी म्हणीची आठवण इली. 3 चेंडूत फक्त 3 धावा. यवाराक यवार आणि साळगावचे पवार. 3 चेंडू आणि 3 धावा. चौथो चेंडू लॉंग ऑनच्या कपडावरसून बघता बघता आखांड्या पार चौकारासाठी पहिलो चौकार. साहिलच्या बॅटमधून धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. सिंधुदुर्गात सध्या एक कोकणी गाणं लय गाजता. ज्या ज्या ठिकाणी मालवणी कॉमेंट्री असतात त्या ठिकाणी डायरेक्ट चंद्रार तर हमखास वाजता आणि आज डीजे सॉनिक सुद्धा नक्की तुमका ता गाणं ऐकवतलो. कोकणी गाण्यांवर सुद्धा मालवणी माणसांनी खूप प्रेम केला. त्याच्यातला याक गाणं डायरेक्ट चंद्रार आणि याक गाणं नरकासुरा रे नरकासुरा जी गाणी सिंधुदुर्गात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जी कोकणी गाणी खूप आवडीने ऐकली जातात. वर्षभराचे 365 दिवस एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. 5 चेंडू समाप्त. अमृत बॉलिंग मार्कवर. अमृत वेर्लेकरने आज खरोखरच सुंदर कामगिरी केली. झाकली मुठ 1.25 लाखाची अशी जका म्हटली जाता. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी अशी अमृत वेर्लेकरची कामगिरी होती. कारण पहिल्या काही षटकात अमृत खय्यच नाही होतो. स्क्रीनवर होतो फक्त सनम साळगावकर. सनी होतो, जगन्नाथ होतो, महेश होतो. 5व्या क्रमांकावर अमृत उतारलो आणि कमाल करून गेलो. फटको तर मोठो. मिडांच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार लांबलचक षटकार. माठवा पैलाडी पहिलो षटकार. सहदेव बॉलिंग मार्कवर. बोडगेश्वर म्हापसा संघाच्या वतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अमृतने पहिल्या षटकात खूप सुंदर गोलंदाजी केली. मॅक्लॅरनच्या लोगोवर जर षटकार बसलो तर 3000 रुपयांचा बक्षीस असा. पहिल्या दिवसापासून बऱ्याच जणांचा प्रयत्न मॅक्लॅरनच्या ह्या लोगोवर षटकार मारण्याचा. 3000
खूप मोठी रक्कम असा. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. सहदेव बॉलिंग मार्कवर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँडर बॉलर म्हटले की आधीच बॅट्समनच्या मनात थोडीशी हुरहुरी असतात, धुडधुडी असता. तोच सहदेव बॉलिंग मार्कवर. कारण आंतरराष्ट्रीय जगतावर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांनी खूप मोठी करामत केलेली असा. तीच करामत करण्याचा इरादो सनम साळगावकर सरांच्या दिशेने चेंडूचा प्रवास. चेंडू रवलं मैदान. जगातले डावखुऱ्या हाताचे गोलंदाज बघितला तर नावच किती मोठी. झहीर खान, वासिम अक्रम, डार्क नॅनस, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, चमिंडा वास, एकापेक्षा एक नावाजलेले डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. त्या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय जगत अक्षरशः गाजवला. त्याच शैलीत बॉलिंग मार्कवर डावखुऱ्या हाताचा सहदेव. पहिलो षटकार ह्या ओव्हरी मधलो. परत एकदा चेंडू आखाड्या पार षटकारासाठी. धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. 20 धाबा 118 रन्साचा पाठलाग. दुसरा षटक प्रगतीपथावर. सहदेव बॉलिंग मार्कवर. पहिलं षटकार आपण बघितलो प्रतीकच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरीत आणि त्यानंतर दुसरं षटकार साहिलच्या बॅटमधून. आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार. तोच डावखुऱ्या हाताचा साहिल स्ट्रायकरांच्या दिशेने. वेगवान चेंडू मिड अप क्लिअर करून चेंडू जाता आकांड्याच्या पहिल्या आडी चौकारासाठी. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवताना साहिल हे दुसरं चौकार साहिलच्या बॅटमधून. धावसंख्या 2 डझनावर. 2 डझन 24 धावसंख्या. आता हळूहळू हापूस आंब्याचं सीझन चालू होतो आणि त्यानंतर आंब्याचं व्यवहार ज्या पटीत चालता ती डझनाची पट. पहिल्यांदा 4 डझनाची हापूसची पेटी जाय, 2 डझनाची झाली, 1 डझनाची झाली. काही दिवसांनी ती फक्त 3वर किंवा 1वर इली नाही पुरे. ती होण्यासाठी काय करू होया तर जी जागा आपल्या आज्या पंजाने आपल्या नावावर ठेवली ती आमका सगळ्यांका आपापल्याच नावावर ठेवची असा. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. धावचीची संधी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. खूपच सुंदर कलेक्टिंग सहदेव कडसून बघूक मिळाला. पण दुसऱ्या बाजून साहिल आणि प्रतीकचा रनिंग बिटवीन द विकेट बघ. प्रतीकचा रनिंग बिटवीन द विकेट. तुषार जॅग्वारचं स्पीड, चित्त्याची चपळाई, हो स्पीड सगळ्यांका माहिती आहे. त्याहीपेक्षा थोडं जास्त स्पीड आमच्या कोकणी मुलकात आढळता. कधी जेव्हा खुळावलेलो कुत्रो पाठी लागता अगदी तसंच स्पीड. त्याच्यापेक्षा थोडं जास्त स्पीड प्रतीकने घेतलो आणि सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलो. थोडं जरी उशीर झालो असतो तरी काहीतरी वेगळं चित्र घडलं असता. फटको तर मोठो. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. साहिलच्या नावाचा कलाम लागला. साहिल तंबूच्या दिशेने. जगन्नाथच्या वळ्यात जाऊन साहिलचं झेल पडलो. षटकार मारण्याच्या नादात साहिल तंबूच्या दिशेने. परत एकदा करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. स्पोर्ट क्लब आयोजित मुली चषक 2021 सेकंड एडिशन. पहिल्या क्रमांकासाठी 1,23,450 आणि भव्य दिव्य ट्रॉफी. एवढी सुंदर आणि एवढी मोठी ट्रॉफी. माका वाटतं ही ट्रॉफी नेण्यासाठी जो विजेतो संघ असतो त्याका एक वेगळो स्पेशल टेम्पो सांगूचो लागतलो. दुसऱ्या क्रमांकाची सुंदर ट्रॉफी. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्यानंतर मालिकावीरासाठी एक सुंदर अशी सायकल, ड्रॅगन बायसिकल तुम्ही बघतात स्क्रीनवर. महाराष्ट्राचा, गोव्याचा आणि संपूर्ण जगाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याच्या बाजूक असलेले हे सुंदर ट्रॉफी. मॅक्लॅरन स्पोर्ट क्लब आयोजित मुली चषक 2021 पर्व दुसऱ्या सेमीफायनलच्या दरम्यान आपण हे ट्रॉफी सगळे स्क्रीनवर बघतो फोटोसॉनिक प्रोडक्शनच्या माध्यमातून. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. एक देखणी स्पर्धा, दुसऱ्या वर्षाची स्पर्धा. पहिल्या सेमीफायनलच्या समाप्तीनंतर पीएफसी बाली संघ महाअंतिम सामन्यात. सेकंड सेमीफायनल तुमच्या समोर. पहिली बॅटिंग करताना श्री बोडगेश्वर म्हापसा संघाची कामगिरी 117 रन्सांची. 117 रन्सासाठी अमृत वेर्लेकरचे 9 चेंडूत 38 धावा आणि 118 रन्साचा पाठलाग. नावेलिम क्रिकेटर संघ 2 ओव्हरीचा खेळ समाप्त 26 रन्सावर. परत एक आखूड टप्प्याचा चेंडू. रन्स चोरण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. धावबाद झालो फलंदाज. एक अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न, धावा चोरण्याचा होतो प्रयत्न आणि बाद झालो. प्रतीक गावासारखो खंद मोहर तंबूच्या दिशेने लो. दुर्दैवी ठरलो प्रतीक. 22 यार्डाचा पिच. बऱ्यापैकी धावान पुरा केल्यान शेवटच्या अर्ध्या फुटासाठी एका वितासाठी
4 आंगळासाठी किंवा एका बोटासाठी रवलो, मालवणी भाषेत गाव फिरा निलो आणि हुमऱ्या कापटान मेलो. च्या माध्यमातून आपण ही सुंदर निसर्ग बघतो. कुंभार जुव्याचो समोरचो डोंगर, डोंगरावर बसलेले आमचे छोटे छोटे प्रेक्षक आणि सगळं रसिक राजा, आणि ह्या रसिक राजाच्या दरम्यान फडकत असणारो मॅक्लॅरेनचो झेंडो. त्या झेंड्यावर जो कोण षटकार मारतलो त्याच्यासाठी 3000 रुपयांचा बक्षीस. म्हणजे खेळान कोणाचा पॉट भरला हे जर प्रश्न कोणी विचारलो तर सांगू हरकत नाही. ज्यांनी मॅक्लॅरेनच्या स्क्रीनवर झेंड्यावर चेंडू मारलो त्याला 3000 मिळाले आणि त्याचा पॉट तरी नक्कीच भरतला. त्यानंतर आपण पिचच्या दिशेने येऊया. जा पिच न्हाविलिम क्रिकेटर्सच्या क्रिकेट क्लबचा असा वंटमुरी सर ह्या पिच बनवतात. न्हाविलिम स्पोर्ट्स कल्चरलचा त्याच वंटमुरीने बनवलेला हा पिच, आणि दामू आणि सुरेश त्यांचे सहकारी. भीमसिंग वंटमुरी सर तुमचे मनापासून आभार. सुंदर पिच परत एकदा, कारण न्हाविलिमचा मैदान देखणा मैदान. तुषार गोव्यात एकापेक्षा एक सुंदर मैदान, आणि त्या मैदानावर मी ज्या ग्राउंडला 100 पैकी 100 मार्क दिले त्या म्हणजे न्हाविलिम स्पोर्ट्स कल्चरचा मैदान. त्याच मैदानावरचा संघ तुमच्या समोर दिसतात न्हाविलिम क्रिकेटर्स, ज्या मैदानात समर्थ गावस, अविनाश गावसारखे देखणे खेळाडू गोवा राज्याक, महाराष्ट्र राज्याक दिले. 2 षटकांचा खेळ समाप्त. परत एकदा अमृत वेर्लेकर बॉलिंग मार्कवर 2 षटकात धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. तटक्या पेचून गेलेलो चेंडू, क्लीन बॉल, उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न, अमृत वेर्लेकरला मिळालेली सफलता. मालवणी भाषेत खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. मैदानात पावडा टाकताना, कारण सोमनाथच्या नावाचा कलाम लागला. सोमनाथ गेलो आणि मालवणी भाषेत फक्त पाठपुरावा करून निलो. सोमनाथला चेंडूच कळालो नाही. इतको वेगवान यॉर्कर लाईनचो चेंडू, ज्याका इंग्लिशमध्ये यॉर्कर म्हटला जाता, मालवणीत ज्याका मुकरी लाईन म्हटली जाता, लगोरी लाईन अमृत वेर्लेकरची. अमृतने आज बॅटिंगने कमाल केली आणि त्यानंतर गोलंदाजीत सुद्धा कमाल. पहिल्याच चेंडूवर विकेट. 3ऱ्या षटकाची सुरुवात. नवीन फलंदाज कल्पेश. परत एकदा क्लीन बॉल, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक अमृत वेर्लेकर. सलग 2 चेंडूवर 2 लागलेली मोठी हापूसची कलमा. लॉलिश कॅन्टीनची सोय केलेली असा, आणि आज आयतवार असा सगळी सोय तुमची केलेली असा, अर्थातच तुमच्या स्वतःच्या पैशात. आवर्जून जा, लॉलिश कॅन्टीनचा तुम्ही सहभाग तुम्ही आस्वाद घ्या. मैदानावर हॅट्रिकची संधी अमृत वेर्लेकर. 1986च्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघासाठी पहिली हॅट्रिक केली चेतन शर्मा सरांनी. न्यूझीलंडच्या विरुद्ध 3 क्लीन बॉल केलेले. या 3 क्लीन बॉलचा वैशिष्ट्य होता, 3ही क्लीन बॉल वेगवेगळे स्टंप होते. एकदा लेग स्टंप, एकदा मिडल स्टंप, एकदा ऑफ स्टंप. त्यानंतर कपिल देव सरांची 2री हॅट्रिक, त्यानंतर कुलदीप यादव 3री हॅट्रिक, 4थी हॅट्रिक गेल्या वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद शामीन केली अफगाणिस्तानच्या विरुद्ध, आणि त्यानंतर कुलदीप यादवने केलेली परत हॅट्रिक. कुलदीप यादव एकमेव खेळाडू ज्याच्या नावावर 2 हॅट्रिक असत भारतीय संघासाठी, आणि आज ह्या स्पर्धेत अमृत वेर्लेकर तुका संधी असा हॅट्रिक करण्याची. विकेटची हॅट्रिक ह्या स्पर्धेत मला वाटतं ही पहिली हॅट्रिक असतली, आणि अमृत ही जर हॅट्रिक तुझ्या नावावर झाली तर ह्या स्पर्धेतलो एक मोठं माइलस्टोन तुझ्या नावावर जमा होतलो. आज फलंदाजी करताना अमृतने आग खाल्यान आणि इंगळे ओकल्यान, आणि दुसऱ्या बाजू गोलंदाजी करताना सुद्धा तीच कामगिरी. 9 चेंडूत 38 धावा ज्यांनी जमवले तो अमृत. आतापर्यंत 2 विकेट, सलग 2 विकेट. 3ऱ्या षटकाची नाट्यमय सुरुवात, आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन अविनाश. फटको तर मोठो असा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धरलेलो झेल, आणि हॅट्रिक पूर्ण झाली.
अमृत वेर्लेकर साठी टाळ्यांचो गजर. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक अमृत वेर्लेकर श्री बोडगेश्वर म्हापसा संघासाठी. टाळ्यांचो गजर झालो अमृत तुझ्यासाठी. वन डे मधलो हॅट्रिकचो इतिहास जो तुझ्यासाठी सांगितलो गेलो त्या इतिहासाचा तू वापर केलास आणि ह्या मैदानावर तुझ्या नावावर एक इतिहास लिहिलो गेलो. ज्या मैदानावर 14 चेंडूत सलग 14 षटकार मारण्याचा पराक्रम मॅक्लॅरन स्पोर्ट क्लबच्या रजत शेटने केलो त्याच मैदानावर हॅट्रिक करण्याचा पराक्रम आज अमृत वेर्लेकरने केलो. या हॅट्रिकच्या जोरावर नावेलीम क्रिकेटर संघ अजून थोडं अडचणी दिलो. 6 गड्यांच्या मोबदल्यात 26 रन्सावर. नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना पंकज ज्याचा नावाचा. आणि अमृत तुझ्या हॅट्रिकमुळे कसोटीतल्या हॅट्रिकचा सुद्धा इतिहास आठवलो. 2001 साली हरभजन सिंगने पहिली हॅट्रिक भारतीय संघासाठी केली इडन गार्डनच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. त्यानंतर 2006 मध्ये इरफान पठाणने केली दुसरी हॅट्रिक पाकिस्तान मध्ये जाऊन. 3 मोठी कलमा होती. पहिल्याच ओव्हरमध्ये जगातली सगळ्यात सुंदर पहिली ओव्हर इरफान पठाणच्या नावावर. आणि त्यानंतर तिसरी हॅट्रिक भारतीय संघासाठी केली 2019 जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजच्या विरुद्ध. आता प्रश्न असा तुमच्या सगळ्यांसाठी T20 मधली भारतीय संघासाठी पहिली हॅट्रिक कोणी केली. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून सगळ्या प्रेक्षकांकडून अपेक्षित असलेला थोड्या वेळात उत्तर ऐकूया. तोपर्यंत अमृत बघूया. सलग 4 विकेट घेण्याचा पराक्रम लसित मलिंगाच्या नावावर 2 वेळा असा. आणि अमृत ही संधी तुझ्यासाठी असा. फुलटॉस चेंडू आता मात्र ढिल्या हातान खेळलो पंकजने. चेंडू खेळान काढला आणि चेंडू रावलो मॅडन. दीपराज माफ करा दीपराज असा स्ट्रायकरांच्या दिशेन. दीपराजच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी. विकेट सुद्धा राखूचे असत धाव संख्या सुद्धा पार करूची असा. 118 रन्सांचो मोठो डोंगर आज श्री बोडगेश्वराच्या जन्मदिवसाच्या दिवसावर आयतवारच्या दिवशी म्हापसा संघान उभो केलो. त्याच बोडगेश्वराचं नाव घेऊन रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न. केविन पीटरसनचो पेटंट शॉट ज्याका म्हटलं जाता. दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसनने हे शॉट क्रिकेटमध्ये आणलो. रिव्हर्स स्वीप किंवा सी चीट ज्याका म्हटलं जाता. तो फटको ज्याका मालवणीत एक वेगळा नाव असा. मालवणीत ह्या फटक्यासाठी एक वेगळी म्हण असा. वेळ मिळालो तर ती सुद्धा ऐकूया. दीपराज स्ट्रायकर यांच्या दिशेने धाव संख्या स्थिरावली 26 रन्सावर. हलके स्टिअर केलो पॉइंटच्या दिशेने. पॉइंट क्षेत्ररक्षक फील्ड करता 1 धाव फक्त मिळाली. केविन पीटरसनचो पेटंट शॉट ज्याका म्हटलं जाता स्विच हिट. आणि मी दक्षिण आफ्रिकेचो केविन पीटरसन म्हटल्यानंतर कोणीतरी विचारू होता केविन पीटरसन दक्षिण आफ्रिकेचो कसो ज्यांनी इंग्लंडची कॅप्टनशिप केली. पण अर्थातच खूप कमी लोकांना माहिती असतात. तुमका सुद्धा माहिती असताला किंवा मी सांगितल्यानंतर आठवतला केविन पीटरसनचो जन्म झालो दक्षिण आफ्रिकेमध्ये. इंग्लंडने यंदा वर्ल्ड कप जिंकलो पण तुषार अख्खो वर्ल्ड कप जिंकलो पार्सल खेळाडूंच्या जोरावर. मॉर्गन आयरिश खेळाडू. बेन स्टोक सुद्धा बाहेरचो खेळाडू. जोफ्रा आर्चर दक्षिण आफ्रिकेचो. मोईन अली पाकिस्तानचो. म्हणजे सगळे पार्सल खेळाडू घेऊन न्यूझीलंडचो कॅप्टन न्यूझीलंडचो खेळाडू घेऊन त्यांनी मॅन ऑफ द सिरीज बनवलो. आणि त्या सगळ्यांच्या जोरावर इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकलो. पण तुषार दुर्दैव असा इंग्लंड कधीही सांगू शकणार नाही इंग्लंडने वर्ल्ड कप किती रन्सांनी जिंकलो किंवा किती चेंडू शिल्लक ठेवून जिंकलो. चौकारांच्या काउंटवर झालेलो हे पहिलो आणि शेवटचा वर्ल्ड कप होतो. आणि त्यानंतर ICC ठरवला यापुढे वन डे क्रिकेटचा सामनो चौकारांच्या काउंटवर संपाचो नाही. जो घडलो तो इतिहास घडलो तो परत कधी होऊचो नाही. गोलंदाजीत बदल. सहदेव बॉलिंग मार्गवर आडव्या बॅटने खेळलेलो फटको मिड विकेटच्या दिशेने पडलेला भॉक आणि चेंडू आकांड्या पार चौकारासाठी. चौकारांनिशी धावसंख्या स्थिरावली. 31 रन्सावर. लाखाचे खाक आणि रोहनला पडला भॉक. रोहनच्या 2 ढेंगातून चेंडू चौकारासाठी. बडा घर पोकळ वासा. वारा जातो भसा भसा. परत एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. केविन पीटरसनचा शॉट ज्या फटक्याक मालवणीत म्हटला जाता मराच्या ढोराक चराचे वडी. असं रिव्हर्स स्वीप परत एकदा असफल. धावसंख्या स्थिरावलेली 31 रन्सावर. चौथा षटक सहदेव बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू फटक्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. 5 गडी गारद झाले. धावसंख्या स्थिरावली फक्त 32 रन्सावर. ह्याच्यापेक्षा सुद्धा नाजूक अवस्था होती एका संघाची. 5-17 अशा नाजूक अवस्थेतून एका खेळाडून त्या संघाक बाहेर काढला आणि त्या संघाने इतिहास रचलो. अर्थातच कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेच्या विरुद्ध 5-17 17.5 कपिल देवने एकच केला. मधली रेष फक्त कोडली. 175 धावा आपल्या नावावर केले आणि त्यानंतर तो वर्ल्ड कप भारताच्या नावावर.
तोच इतिहास रचवण्याचा प्रयत्न. अमृत परत एकदा चेंडूच्या खाली आणि आज अमृत येतानाच आपल्या देवाक नारळ ठेवून इलेलो असा. बोडगेश्वराचा दर्शन घेऊनच बोडगेश्वराचा संघ इथपर्यंत इलो आणि आज अमृतने कमाल केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण असो, प्रत्येक जागेवर फक्त आणि फक्त अमृत अमृत आणि अमृत. फलंदाजी बघूक मिळाली. सोमनाथ, कल्पेश, अविनाश आणि पंकज 4 खेळाडू 0 रन्सावर जसे इले तसे परत गेले. सोमा इलो आणि पाठपुरावा करून गेलो. त्याबरोबर आणखी एक मालवणी म्हण असा, फावला तर फावला नाही तर बोर्डावर नाव रावला. म्हणजे सगळ्यांचा फक्त बोर्डा नाव रावला, फावला मात्र कोणाचाच नाही. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही, चेंडू रावलो मेडन. आता मात्र असा वाटाक लागला मांजराचा खेळवणा आणि हुंदराचा मारण. बोडगेश्वर संघ या सामन्यावर मजबूत पकड रोवताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटको तर मोठो. बऱ्याच कालावधीनंतर षटकारांची धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 118 रन्साचा पाठलाग करताना नाविलिम क्रिकेटर संघ थोडस अडचणीत. 6 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. नाविलिम क्रिकेटर संघ या अडचणीतून बाहेर पडता की नाही, दीपराज गावस, स्वप्नील गावस आपल्या संघाक थोड्याशा मजबूत स्थितीत आणतात की नाही हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर परत एकदा आमचा जवळचा मित्र तुषार नाईक. धन्यवाद बादल. 4 overs 38 for 6 in a very disastrous position. Navilim cricketers Sahil Gawas and Pratik Gawas were batting beautifully, but once Sahil departed, it seems like wickets falling like a pack of cards. Nobody standing there and playing a cautious role. Now Dipraj, let us see how he can take his team ahead in the remaining 4 overs. What an inning it was displayed by Amrut Werlegar. And then when he came to bowl a hat-trick, today the day belongs to him. Leading run scorer of the tournament, Narendra of PFC Bali with 142 runs, followed by Amrut Werlegar 110 runs. And the only bowler to bowl a maiden over in this tournament, Mahesh Sakalkar, is on to the bowling mark. You can see him bowling spin, but this time, good piece of fielding by Jeevit. Excellent commitment in the field. You will hardly see Mahesh Sakalkar bowling spin bowling. He is known for his Yorkers, fast Yorkers. Left alone this time, expecting a wide, another dot ball. And you can see Amrut Werlegar right in front of the commentary box at the long on region. What a day he's having today. Played towards the long on region. Sahadev onto the ball. See the backup. That is the presence of mind displayed by Shri Bodgeshwar. And fabulous organization. Once again, this has been from McLaren Sports Club, organizing the second edition of Muli Chashak after the huge success of the first edition. And I would like to thank each and every member of McLaren Sports Club for standing united and making this edition as well as a blockbuster. This time a reverse shot, and we'll get a 6 this time. Dipraj standing like one-man army for his team, a lone warrior. Like Shivaji used to fight a lone warrior, Dipraj is fighting like a lone warrior for Navilim cricketers. Navilim not giving away the fight. Another reverse shot attempted this time. One shot too many. Ball travels to Sunny Nanodkar. Dot ball to finish the over number 5
5 overs gone. 48 on the scorecard. Another 18 more deliveries to go, DJ. Best wishes coming from Akhil, the computer scorer from Pednem. Best wishes to Amrut Verlekar and Rohan Shetty from Akhil Parab. The computer scorer. As far as scoring is concerned, Hitesh More doing excellent job in the scoring department. We have plenty of good scorers in Goa. So Ramesh Asgaonkar. Then we have Viraj Tendulkar from Savardem. We have Akhil Parab, Akash Kirkar. Played towards the mid-on region. Looking for the second. Yes, no, and slightly missing the stumps. 2 runs taken in the end. We have Prashant Fatte from Farmagudi. Plenty of good scorers, and here now Hitesh More doing an excellent job. You can see the scorebook. Every department is being filled in detail. And that is what helps us to select the man of the match, best batsman, best bowler, man of the series of the tournament. Full toss, Dipraj missing out on trying to play a switch hit. Because there was no fielder on the onside. He was trying to pick the ball on the offside because you can see 3 fielders all in the 30-yard circle on the offside. Oh, what a pickup shot this was from Dipraj. Amrut, you can see ball following him as if a magnet is being followed by iron. Another single and a couple of runs heading to the tally. With that couple of runs, score moves on to 51. 50 comes up for Navilim cricketers. Another 50 plus runs required. Can Dipraj steer his team across the winning line? Can he place those big shots that his team is looking for? Oh, very well bowled again. Yorker land delivery. And the captain has been using his bowler to perfection. Amrut starting the first over. Then we had Sahadev Kandolkar. Then Amrut being brought into the second over where he picked up a hat-trick. Then Mahesh introducing himself. And now you can see Rohan Shetty onto the bowling mark. So perfect mixture of the bowlers here for Sri Bodgeshwar. Oh, what a shot this is! Full swing of the blade and the ball distance that covered by the ball. Almost 70-meter hit from Dipraj Gawas. They will require a few more of those in this over in order to bring the required run rate down. Score moves on to 57. रन बनवू शकला नाही आपल्या टीमसाठी नावेलिम क्रिकेट एका झुंजी लढत खेळतो दीपराज गावस. तुषार, खूप मोठी अपेक्षा होती, माझी तर खूप मोठी अपेक्षा होती आज नावेलिम क्रिकेटर संघाकडून. कारण माका मनापासून वाटत होता की अविनाश आणि समर्थ नसताना सुद्धा नावेलिम क्रिकेटर्सने जिंकाचा. निदान मालवणी भाषेत आम्ही म्हणतो शिंग तरी लाव खया होता. कारण रिंगणात जेव्हा आपण पाडो झुजीसाठी पाठवतो तेव्हा ती जिंकाकच होया असं काय नाही, पण निदान शिंग तरी लाव खया, निवळ तरी लाव खई होती. पण नावेलिन संघ खूपच मान टाकताना दिसता आणि खास करून अमृतने जी काही गोलंदाजी केली आज. अमृत नंतर सहदेवने सुद्धा एका ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केले, 1 विकेट, आणि त्यामुळेच श्री बोडगेश्वर म्हापसा संघ खूप मजबूत स्थितीत. ही सगळी आकडेवारी, अचूक आकडेवारी आमचे स्कोरर हितेश मोरे तुमच्यापर्यंत देतात. आणि त्यामुळे आता संघ मात्र थोडंसं अडचणीत. 6 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 55 रन्सावर. कौशल बॉलिंग मार्कवर. कौशल एका बाजून दीपराज स्ट्रायकर यांच्या दिशेने, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने स्वप्नील. आतापर्यंत 3 षटकार दीपराजच्या बॅटमधून आपण बघितले. 12 चेंडू शिल्लक दीपराज तुझ्यासाठी. आणि दीपराज परत एकदा आयकॉन ठेव हरकत नाही, ह्याच मैदानावर 14 चेंडूत 14 षटकार मारण्याचा पराक्रम रजत शेटने केलेला असा मॅक्लारम स्पोर्ट क्लबच्या संघासाठी. आज तुका त्याच्यातला काहीतरी करूचा असा. कौशल बॉलिंग मार्कवर.
खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही, वेगवान चेंडू होतो. शेवटच्या क्षणी कौशलने आपल्या खांद्याचा वापर केला. रनअप जरी खूप कमी असला तरी टिपिकल गोएन स्टाईलमध्ये गोलंदाजीची सुरुवात, जेव्हा 5 ते 6 पावलांच्या मागे गोलंदाज 2 गुडघ्यातून वाकान गोलंदाजीची सुरुवात करतात, जी स्टाईल प्रसिद्ध असा संपूर्ण जगात गोएन स्टाईल म्हणून. चेंडू चौकारासाठी गेलो, चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 62 रन्सावर 62. 62 धावा. जगात क्रिकेटमधले वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रदेशावर क्रिकेटमध्ये झेल घेण्याची एक स्टाईल असा, एक इंडियन स्टाईल, एक ऑस्ट्रेलियन स्टाईल. फिल्डिंग करण्याची एक स्टाईल असा, पायान जेव्हा चेंडू अडवतात ज्याका कॅरेबियन स्टाईल म्हटली जाता. आणि त्याचबरोबर जगात ही एक स्टाईल नक्कीच प्रसिद्ध होतेली, गोएन स्टाईल गोलंदाजीची सुरुवात. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास, परत एकदा चौकार. धावसंख्या सख्याचो डबल गेम 66 रन्सावर. गोयच्या आणि आमच्या सिंधुदुर्गच्या कोकणच्या खेळाडूंकडून आमचे खूप काही मोठे अपेक्षा असत. बऱ्याच वेळा ज्या मैदानावर मी असतंय त्या मैदानावर सांगतोय, सिंधुदुर्ग आणि गोयचो मेळान एक असो संघ बनाक होयो की ज्या संघान मुंबईमध्ये जाऊन रतनबुवा पाटील आणि सुप्रीमो चषक जिंकून आमच्या कोकणात आणू होयो. अक्षय महालेकडून खास शुभेच्छा इले त्या स्पर्धेसाठी. मॅक्लॅरन स्पोर्ट क्लब आयोजित मुली चषक 2021 साठी अक्षय महाले कम्प्युटर स्कोरर ज्याका म्हटलं जाता. चेंडू आकारण्याच्या दिशेने होतो, दीपराजच्या नावाचा कलाम लागला आणि 7वं खेळाडू तंबूच्या दिशेने 66 रन्सावर. आता मात्र संघ थोडंसं अडचणीत, हवेलीम क्रिकेटर संघ. अखिल परबकडून शुभेच्छा, त्याचबरोबर रत्नाकर प्रभू साहेबांकडून शुभेच्छा इले. 7th ऑल गोवा टुर्नामेंट 24 ते 28 फेब्रुवारी पानपराग उस्कावच्या मैदानावर पानपराग ट्रॉफी 1 लाखाचा बक्षिसाचा. आणि ह्या स्पर्धेसाठी रत्नाकर प्रभू आणि आयोजन समितीकडून खूप खूप शुभेच्छा इले. रत्नाकर प्रभू साहेब, तुमका सुद्धा आमच्या शुभेच्छा असत. मॅक्लॅरन स्पोर्ट क्लब कडून तुमच्या स्पर्धेक आमचे मनापासून शुभेच्छा. 26, 28 मांद्रेम मध्ये सुद्धा एक स्पर्धा चालू असा. आणि त्याचबरोबर आरोंद्याच्या किरणपाडी मैदानावर वेदांत 11 हरमलची 55,000ची स्पर्धा चालू आली. तुषार म्हणजे असा झाला, स्पर्धा होईतच असत, फक्त खेळणाऱ्या गोपान होया. जा काय करतात ता मात्र जीव सांभाळून करा, आपल्या तब्येतीची सगळ्यांनी काळजी घेऊन आपापलो खेळ करा. कारण सध्या सगळ्यांसाठी धावपळीचे दिवस, खेळाडू, पंच, कॉमेंटेटर, आयोजक सगळ्यांसाठी धावपळीचे दिवस असत. सगळ्यांका विनंती असा, आपण सगळ्यांनी आपलो जीव सांभाळून खेळ करूया. 4 दिवसापूर्वी जुन्नर पुण्याच्या मैदानावर आपलो एक खेळाडू मित्र सगळ्यांका सोडून गेलो. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळेजण मॅक्लॅरन स्पोर्ट क्लब आणि मुली चषक आयोजन समिती आमच्या मित्राच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असो. क्रिकेटच्या मैदानावर आपलो एक मित्र आपणाक सोडून गेलो, एक दुर्धर प्रसंग सगळ्यांवर ओढवलो. मात्र हा प्रसंग आपल्यावर येऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घेऊया. 7 षटकांचा खेळ समाप्त. या टुर्नामेंट मध्ये एक चांगली गोष्ट बघूक मिळाली, क्लोज विकेट किपिंग साठी हेल्मेट कंपल्सरी केला. खूप चांगली गोष्ट आणि ह्या खूप गरजेची गोष्ट असा क्लोज विकेट किपिंग साठी. कारण गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ आपण बघितलेलो, बॅट बसल्यानंतर एक माशेल मध्ये झालेली घटना. माशेल मध्ये झालेली घटना, चेतनच्या डोक्यावर बसलेलो बॅट आणि त्यानंतर 10 दिवस चेतनची झुंज आयसीयू मध्ये. चेतन बरोबर सुद्धा आम्ही सगळेजण असो. चेतन, लवकरात लवकर तू पक्का परत क्रिकेटच्या मैदानावर दिसाचो अशी आमची शुभेच्छा. अजून एक आगळी वेगळी स्टाईल गोलंदाजीची, एक वेगळीच स्टाईल तुषार बघूक मिळाली. आणि अनऑर्थोडॉक्स स्टाईल जेव्हा क्रिकेटमध्ये दिसता बॉलरची, तेव्हा सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येतात दक्षिण आफ्रिकेचो पॉल ॲडम्स. आजही पॉल ॲडम्स म्हणजे कोण म्हटला की डोळ्यासमोर पॉल ॲडम्सची शैली. त्यानंतर अनेक गोलंदाज वेगवेगळ्या शैलीचे आपण बघितले, पण अजूनही पहिला नाव मात्र पॉल ॲडम्सचाच आठवता. शेवटचा षटक, सामन्याची औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता अशी बाकी. फॉर्मॅलिटी म्हणजे मग काय तुषार, तर मुली बघून झाली, मागणी घालून झाली, पसंत करून झाली, साखरपुडो करून झालो, पत्रिका वाटून झाले, होळकी करून झाली, हळद लावून झाली, निमाचून काढून झालो, आता फक्त माळ घालूची बाकी. हे सगळे जे विधी असत, लग्नातले विधी बऱ्याच जणांना माहिती नसतात, पण सध्याच्या घडीत 2 विधी मात्र सगळ्यांना माहिती, जे विधी नाही असत. एक म्हणजे हळद आणि दुसरी म्हणजे वरात. धावसंख्या स्थिरावली 74 रन्सावर. एकतर्फी होत चाललेलो सामनो आणि हा सामनो एकतर्फी करण्यामागे वन मॅन आर्मी
एक अकेला सेना बराबर, तो म्हणजे अमृत वेर्लेकर. त्यांनी फलंदाजी करताना कमाल केली. 9 चेंडूत 38 धावा, 5 षटकांची आतषबाजी. गोलंदाजी करताना 4 विकेट. आणि अमृत, तुझ्या एकट्याच्या कामगिरीमुळे अमृतच्या 3 विकेट आणि 9 चेंडूत 38 धावामुळे सामनो एकतर्फी होत चाललेलो. सामनो समाप्त. नावेलीम क्रिकेटर संघ. समर्थ गावस, अविनाश गावसच्या अनुपस्थितीत तुम्ही दिलेली झुंज नक्कीच प्रेरणादायी असा. उज्ज्वल भविष्य असा नावेलीम क्रिकेटर संघ तुमका आणि तुमच्या पुढच्या वाटचालीत येणाऱ्या सगळ्या स्पर्धेसाठी नावेलीम क्रिकेटर्स तुमका शुभेच्छा. अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्री बोडगेश्वर म्हापसा संघाचा मनपूर्वक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच त्या खेळाडून हे सामनो गाजवलो. अर्थातच वन मॅन आर्मी, एक अकेला सेना बराबर, अमृत वेर्लेकर. Subscribe and press the bell icon. Never miss an update. Subscribe and press the bell icon. Never miss an update.